त्यामुळे कोणतीही रिस्क पोलीस घेण्यास तयार नाही आहेत। त्याच्यामुळे पोलीस जो बंदोबस्ताचा जो आहे उद्धव ठाकरे जाईपर्यंत हा अशाच पद्धतीने राहणार आहे आणि त्यांचा प्रयत्न राहणार आहे की कार्यकर्त्यांना समजूत घालून मग त्यातूनच अगदी बरोबर आहे विनय। आपण बघतोय की ड्रोनच्या माध्यमातून एकतर ही सगळी जी पोलिसांची जी तिथे आता कुमक आहे, जवळपास छावणीचं स्वरूप आहे, ते एकदा आपल्या पुन्हा प्रेक्षकांना तू दाखवायला सांग तुझ्या कॅमेरामनला। त्याचप्रमाणे आपण बघतोय ड्रोनच्या साह्याने सुद्धा इथे सुरक्षेच्या दृष्टीने लक्ष ठेवलं जातंय। ड्रोन सुद्धा आपल्याला दिसतोय या सगळ्या याच्यामध्ये विनय। नक्कीच मी सकाळीच आपण हे सांगितलं होतं की सामच्या प्रेक्षकांना की मी माझ्या कॅमेरामॅनला सांगतो की ड्रोनचं हे जे पोलिसांचे पाहणी सुरू आहे ते एक दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि पोलिसांची कुमक जी आहे ती माझ्या कॅमेरामॅनला सांगतो की प्रेक्षकांपर्यंत पोहोचवावी। आपण सांगितलं की सुहास सकाळीच पोलिसांनी 2 ड्रोन जे आहेत ते इथे तयार ठेवण्यात आलेले आहे। एक म्हणजे हा जो परिसर आहे म्हणजे शाखेचा परिसर आहे, हा इथे तणाव आहे, ह्या शाखेच्या परिसरामध्ये एक ठेवला आहे आणि दुसरा परिसर मुंब्रा बायपास जो आहे हा मुंब्रा बायपास च्या रस्त्यावरती देखील एक ड्रोन ठेवण्यात आलेला आहे की जेणेकरून त्या ठिकाणी कशा पद्धतीचा काय अनुचित प्रकार घडू नये किंवा तिथे निगराणी ठेवण्यासाठी हे ड्रोनचे दोन्ही वापर केलेले आहेत। 2 ड्रोन आहेत परंतु पोलिसाची प्रचंड मोठी कुमक या ठिकाणी दुपारपासून तैनात करण्यात आलेली आहे। मुंब्रा पोलीस ठाण्यामध्ये आज सकाळपासूनच पोलिसांची मोठा ताफा या ठिकाणी आलेला आहे। वरिष्ठ अधिकारी मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण पाहिलं की पोलीस आयुक्त जगजित सिंग हे स्वतः सकाळपासून आणि त्यांचे वरिष्ठ अधिकारी हे सकाळपासून या मुंब्र्यामध्ये ठाण मांडून आहेत। ते स्वतः आपल्या सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना घेऊन या मुंब्र्याच्या संपूर्ण मुख्य रस्त्यांवरून त्यांनी फेरी मारलेल्या आहेत आणि त्यांनी संपूर्ण पाहणी केलेली आहे। त्याच्यामुळे हा सगळा जो परिसर आहे या परिसरावरती सकाळपासूनच पोलिसांचं लक्ष आहे। आता मात्र पोलीस ॲक्शन मोडमध्ये आलेली आहे आणि त्यांनी आता पूर्णपणे सगळे रस्ते बंद केलेत। थोड्याच वेळात उद्धव ठाकरे येतील कारण हा रस्ता पूर्णपणे ट्रॅफिक वाहतूक कोंडी झालेली आहे आणि या वाहतूक कोंडीचा सामना उद्धव ठाकरेंना नक्कीच होणार आहे आणि त्या वाहतूक कोंडीतून वाट काढत उद्धव ठाकरे हे आता इथपर्यंत पोहोचणार आहेत। परंतु सगळ्यात महत्त्वाची एक डोकेदुखी ठरली आहे ती म्हणजे इथे पहिला काही शाखेच्या काही अंतरावरती म्हणजे इथून काही 200 मीटरच्या अंतरावरती एक दुसरा स्टेज बांधला गेला होता आणि त्या स्टेजवरती तिथेच उद्धव ठाकरे बोलणार होते। तिथे मात्र शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना थांबवलं जाणार होतं आणि 200 मीटरच्या अंतरावर शाखेजवळ एकनाथ शिंदे गटाचे कार्यकर्ते थांबणार होते। परंतु आता एक नवीन पेच निर्माण झाला आहे तो म्हणजे एकनाथ शिंदे गटाची जिथे कार्यकर्ते जिथे शाखा आहे त्याच्याबरोबर विरुद्ध दिशेला उद्धव ठाकरे गटाचे किंवा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमा झाले। हे कार्यकर्ते अचानक इथे सगळे जमा झाल्याने आता पोलिसांसमोर एक नवा पेच निर्माण झालेला आहे। 2 ठिकाणी उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी गटाचे कार्यकर्ते जमा झाल्यामुळे उद्धव ठाकरे या ठिकाणी थांबणार आहेत, त्या कार्यकर्त्यांना भेटणार आहेत आणि नंतर ते मुंबईच्या दिशेने जाणार आहेत। त्यामुळे जर अशा वेळी जर कुठला अनुचित प्रकार जर झाला तर मात्र ती डोकेदुखी होईल आणि त्यामुळेच पोलिसांची कुमक आहे ती मात्र खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी वाढवलेली आहे। त्याचं कारणच हे आहे कारण हे कार्यकर्त्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आता वाढलेली आहे आणि हा जो मुख्य चौकाचा जो रस्ता आहे तो रस्ता पूर्णपणे आता कार्यकर्त्यांनी भरून गेलेला आहे। मग उद्धव ठाकरे आणि शिवसेना गटाचे आपण बघू शकता की इथे सगळेच नेते आता उद्धव ठाकरे गटाचे देखील नेते या ठिकाणी आलेले आहेत आणि उद्धव ठाकरे इथे फक्त त्यांना हस्तांदोलन करणार आणि ते पुढे जाणार आहेत। तर दुसऱ्या बाजूला जिथे उद्धव ठाकरे भाषण करणार तिथे काही मिनिटं ते आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत ते स्टेजवरून आणि त्यांचा प्रयत्न असणार आहे। आपण पाहू शकतो की उद्धव ठाकरे गट आणि या सगळ्या घडामोडींचं जे घडतंय त्याचं सगळे अपडेट्स हे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत। विविध अंगाने इथं काय घडणार आहे हेही आपण बघणार आहोत। पण आत्ता आपण बघतोय या तिन्ही दृश्यांमधनं ठाकरे गटाचे कार्यकर्ते आपल्याला एका ठिकाणी बघायला मिळत आहेत। आव्हाडांचे कार्यकर्ते म्हणजे जिथे ही वादग्रस्त शाखा आहे याच्या अगदी समोर कार्यकर्ते जे आहेत मग ते ठाकरे गटाचे कार्यकर्ते आहेत, त्याचप्रमाणे आव्हाडांचे कार्यकर्ते आहेत, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत, त्याचप्रमाणे शिंदे गटाचे कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येनं इथं उपस्थित आहेत। शिंदे गटाच्या महिला सुद्धा आपण कार्यकर्त्या सुद्धा बघतो आहोत, त्याही मोठ्या संख्येने इथं जमा झालेल्या आहेत। त्यामुळे एक तणावाचं वातावरण या ठिकाणी बघायला मिळत आहे। ही ठाण्यातली दृश्य आपण बघतोय, ही आत्ताची एक्सक्लुझिव्ह दृश्य फक्त आपण साम टीव्हीवर बघतो आहोत। उद्धव ठाकरेंचा ताफा जो आहे
उद्धव ठाकरेंचा ताफा जो आहे तो रेती बंदर पर्यंत पोहोचलेला आहे आणि रेती बंदरच्या इथे उद्धव ठाकरेंचं जोरदार JCBच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करत त्यांचं स्वागत केलं जात आहे. अर्थात या स्वागतावर आघाडीवर आहेत ते म्हणजे राजन विचारे आणि जितेंद्र आव्हाड. या दोघांकडनं उद्धव ठाकरेंचं जोरदार स्वागत आपल्याला बघायला मिळतंय. जितेंद्र आव्हाड असं सुद्धा म्हणालेले आहेत की मी माजी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचं स्वागत करतोय. मुद्दामून त्यांनी अशा पद्धतीने सांगितलेलं आहे की मी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं स्वागत करतोय. या ठिकाणी देखील आपण बघतोय काही वेळ तणाव निर्माण झाला होता की JCBच्या साहाय्यानं पुष्पवृष्टी करता येणार नाही असं पोलीस म्हणाले होते, पण त्याला सुद्धा जितेंद्र आव्हाडांनी उत्तर दिलेलं आहे. आणि आपण बघतोय की आता रेती बंदरच्या या परिसरामध्ये JCBच्या साहाय्याने पुष्पवृष्टी करत उद्धव ठाकरेंच्या गाडीवर त्यांच्या ताफ्यावर पुष्पवृष्टी करत त्यांचं जोरदार स्वागत केलं जात आहे. आपण आत्ताची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य बघतोय फक्त साम टीव्हीवर. उद्धव ठाकरेंचा सगळा ताफा जो आहे तो मुंब्र्याच्या दिशेनं निघालेला आहे. जी वादग्रस्त शाखा आहे शिवसेनेची ती शाखा पाडण्यात आलेली आहे आणि त्याला बघण्यासाठी त्याला भेट देण्यासाठी उद्धव ठाकरे खास मुंबईवरून मुंब्र्याकडे आलेले आहेत आणि येता येता ठिकठिकाणी त्यांचं स्वागत झालं. आत्ताची ही दृश्य रेती बंदर परिसरातली आहेत आणि या रेती बंदर परिसरामध्ये प्रचंड मोठ्या कार्यकर्त्यांच्या संख्येमध्ये JCBच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंवर पुष्पवृष्टी केली जातीये. ही आत्ताची दृश्य बघतोय.